सामान्य माणसाची जिंदगी कशी असतो. रोज उठलं कामाला जायचं, कामाला जाऊन घरी यायचं, घरची भाकर खायची, पुन्हा झोपायचं, पुन्हा ज्याला कामाला जायचं. रोजचं दिवस सारखंच की हो. लक्ष देणारं कोणीच नाही असं म्हणून चालत नाही माझ्या भावासारख्या दोस्तांनो. कारण की आपण सामान्य जरी असलो तरी कारण की सामान्य आपण जे आहे तर नाहीच ना. कारण की आपण जे आहे अंतःकरणापासून बहुत श्रीमंत आहे. परंतु आपली श्रीमंती दुसऱ्याला जाऊन कोण म्हणणार नाही तुझी श्रीमंती आहे, तुझी सुखादुःखाला मी. कारण की श्रीमंती पण आहे आणि दुःख पण आहे. ती दुःख श्रीमंती झेलायची ज्या छातीमध्ये हृदयामध्ये ताकद आहे ती एक ना एक दिवस टॉपला जात असतो. असं नाही की दुसऱ्याचं पटांगण करून स्वतःचं चांगलं करायला बघतो त्याचं उभ्या जिंदगीमध्ये काही होऊ शकत नाही. आणि हे कधीही खरं आहे, ह्याला कोणी सावरू शकत नाही. आपला उगवता सूर्य मावळच्या टायमाला 6च्या पुढे नव्हं ते 5च्या वाजल्यापासून मावळायला सुरुवात करतो. आणि आपल्या उभ्या जिंदगीमध्ये झालेल्या वेदना सगळ्यामुळे होत नाहीत, काही काहींमुळे होतात. परंतु झेलायची ताकद आपल्याला पाहिजे तर. आणि एक लाईक आणि एक फॉलोअर्स एक सबस्क्राईब करायला विसरूच नका. आणि बेल आयकॉन करा. आणि उभ्या जिंदगीमध्ये आपल्याला कुणी आणि दुनियेमध्ये दुनिया दावली त्या मायबापाला तुम्ही विसरू नका. दुसऱ्यांना कोणाला काय बोलायचं ती बोलू द्या, ठेवू द्या, पटांगण करू द्या, काय करायचं ते करू द्या. कारण की आपण काय करायचं ह्याकडे लक्ष देऊन आपण करायला शिका. कारण की आपल्यामुळं आपल्या मायबापाशिव कोणच नाही आणि त्यांच्याशिवाय आपल्याला मायबापाला कुणीच नाही. आणि हे कधीही खरं आहे. कारण की आपल्याला मायबापाला आणि बापाला आणि आईला सुखादुखात ती जीवू शकतात म्हणून दुसरं कोणी येऊ शकत नाही. आणि आपल्याला शिळी भाकर खाता खाता जरी खायची पाळी आली तर खाऊला हरकूनच नका. कारण की मी बोलतोय तसं मी काय खाल्लं, माझ्या हाताच्या मागं काय आहे, मी कसा बोलतो, माझी परिस्थिती कशी आहे. कारण की मागच्या भितडाच्या आडच्या गोष्टी कोणाला सांगून उपयोग नाही. आणि डोळ्यातलं पाणी दावून कोणाचं दुःख कोणाला माघारी येत नाही. उभ्या जिंदगीमध्ये झालेला संघर्ष आणि केलेली वाईट वेळ ही आपल्यामुळंच होऊ शकते, नाही दुसऱ्यामुळं होऊ शकते. आणि आपण काय करणार आहे ह्याकडे लक्ष देऊन डिपेंड करायला शिका. तरी आपल्यामुळं एखाद्याचं चांगलं होत असल्यावर आपण काय करायचं ह्याकडे लक्ष देऊन करायला शिका. नाही असं त्यांच्यामुळं आपलं चांगलं होणार आहे. आपण मेहनत केल्यावर फळ एक ना एक दिवस मिळू शकते असं नाही, मिळणारच. कारण की शेती, रान, बंगला, गाडी ही असं तसं होत नाही. आणि ज्या मायबापाला रान फिन पोरासाठी करून ठेवलं नाही ना त्यांना कधीच दुखवू नका. कारण की त्यांच्यासाठी संघर्ष स्वतःच्या हिमतीवरती केला आहे, नाही दुसऱ्याच्या ह्यावर केला आहे. कारण की संघर्ष करता करता वेदना झालीत ना कितीतरी. कारण की ह्यांना रान शेती बंगला ही नाही म्हणून दोष देऊन काही उपयोग नाही. त्यांच्या नशिबानं हो त्यांच्या बापाच्या परीनं झाले. बापानं आईशी केली पहिली ती बघायला आलं आपल्याला. म्हणून रस्ता सुधी रस्त्याच्या वाटेवरून जाऊ शकतो पूर्णपणे. परंतु माणूस सुधी रस्त्याने जातो पण वेदना झालेल्या स्वतःला सहन करावं लागतात, दुसरं कुणी येत नाही. आणि हे कधीही खरं आहे. म्हणून आपण हार मानायला शिक नका. कारण की आजचा काळ आज राहणार आहे म्हणून उद्या येणार आहे असं हे कधीही चढ उतर तर राहणारच की. परंतु आलेला दिवस सारखाच आहे. परंतु आपण काय करणार आहे ह्याकडे लक्ष देऊन करायला शिका, नाही दुसऱ्यावरती अवलंबून. शेतीमध्ये सुधी शेती काळी रानातला आहे, सूर्याचा सुधी तोंडावरती फोकस पडतोय म्हणून त्याला माहीत आहे. कारण की लागणारी गरज आहे. परंतु ह्या गरजेशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. आणि ही कधीही खरं आहे. म्हणून ती कुणाचा नाही विचार करता असला कुत्रा सुधी आराम का देखाळ्यामध्ये बसून पोटासाठी हुंजीव नाही तर ना तिकडून एखादं ससा फिसा चालला त्याला धरायची तयारी ठेवतो एकट्या. आणि नाही तर नाही गावला तर हार म्हणत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवून जिंकायला शिका, दुसऱ्यावरती नाही. आणि हे कधीही खरं आहे. हा.